स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉगमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भाजीपाला। तर बघा, मिस्टर गेले होते मार्केटला आणि त्यांनी आणलेला आहे भाजीपाला। तर म्हटलं चला, खूप दिवसापासून ब्लॉग टाकला नाही आणि आता भाजीपाल्याचा ब्लॉग टाकू। तर मोठ्या मार्केटला आहे ना, खूप छान भाजीपाला भेटतो। तर आठवड्यातून एकदा गेलं का परत मग आठवडाभर टेन्शन नाही राहत। तर मिस्टर तिकडनंच भाजीपाला घेऊन आले होते। तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू। छोट्या मार्केटमध्ये भेटतो पण मग एवढा खास भाजीपाला नाही राहत आणि क्वालिटी पण एवढी खास भेटत नाही छोट्या मार्केटला आमच्या इथं तरी। तर बघू शकता, मस्त असा भाजीपाला आणलेला आहे आणि मेथीची भाजी तर खूप छान भेटलेली होती आणि कोथिंबीर पण छान आणलेली आहे। तर पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, काय काय भाजीपाला आणलेला आहे। तर पूर्ण एक मी भाजी कशी आहे पद्धतीची आहे तर ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आणि आळूचे पानं पण घेऊन आले होते, तर डझनवरच आणलेले होते। तर मस्त अशा 10 पानांचे एक जुडी राहते आमच्या इथं आळूच्या पानांची। आणि गवारच्या शेंगा आणलेल्या होत्या, तर ती चोपडाच गवार होता। पण याच्यामध्ये ना कांदा टाकून आणि मसाला टाकून थोडंसं लसूण टाकून आहे ना मस्त असं बनवली ना, तर खूप छान होती सुकी सुकी गवारची भाजी। आणि फ्लावर पण घेऊन आलेले होते, तर फ्लावरचे 2 गड्डे आणलेले होते, तर ते पण छान होते। आणि मार्केटला आहे ना खूप छान भाजीपाला भेटतो, त्याच्यामुळे जास्त मार्केटहूनच आणायचं आणि थोडाफार स्वस्त पण भेटतो। तर लिंबू तर बघू शकता की ते आणलेले आणि त्याच्यानंतर आता भेंड्या आणलेल्या आहे। तर मुलांच्या टिफिनसाठी ना भाजीपाला लागतोच, त्याच्यामुळे मग भरपूर असा भाजीपाला घेऊन आले होते मिस्टर। आणि भेंड्या तर आम्हाला मसाल्याच्या भरून खूप आवडत्या। वरण भात बनवलं का पहिले आमच्या घरामध्ये मसाल्याच्या भेंड्याच बनवत्या। तर बघू शकता 1 किलो अशा भेंड्या आणलेल्या आहे, तर खूप कवळ्या होत्या त्या पण। आणि कैऱ्या पण घेऊन आलेले, तर कलमी आंब्याचे, तर मस्त अशा कलमी आंब्याच्या कैऱ्या आहे। तर दरवर्षी मिस्टर न चुकता म्हणजे प्रत्येक ज्या ज्या वस्तूचं म्हणजे सीजन असतं ना, तर ते आणल्याशिवाय राहतेच नाही। तर बघू शकता आता कैऱ्या पण आणलेल्या होत्या आणि हिरव्या मिरच्या। तर मी जास्त हिरव्या मिरच्यांचा वापर जास्त करते म्हणजे भाजीमध्ये। तर मिरच्या तर खूपच लागते आमच्या घरात। आणि आता ढोबळी मिरची मुलांच्या टिफिनसाठी लागते, तर ते टिफिनसाठी मी ना पीठ टाकूनच बनवते। तर कांदा टाकून तर काही खात नाही रिद्धी सिद्धी, त्याच्यामुळे मग पीठ टाकून बेसन पीठ टाकायचं, खूप छान लागते तशी सुकी भाजी ढोबळी मिरचीची। तर आता बघू शकता ढोबळी मिरची पण आणलेली आहे। आणि आता शेवटी राहिले ते वांगे। तर वांगे जास्त आमच्या घरात चालत नाही, पण मिस्टर घेऊन आले होते कारण मला वांगे खूप आवडतात। आणि आता खरबूज आणलेले होते। तर बघू शकता मार्केटला गेलं ना तर स्वस्त भेटतं, थोडाफार फरक पडतोच। तर बघू शकता किती खरबूज आणलेले। तर झाला आता एवढा भाजीपाला आहे, तर मस्त असं भाजीपाला मी आहे ना सर्व फ्रीजमध्ये भरून ठेवणार आहे। तर आता सर्वच निवडून ठेवावं लागेल मला। तर कसा वाटला भाजीपाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुमच्याकडे पण भेटतो का असा भाजीपाला। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।